श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज वार आहे मंगळवार आणि 20 फेब्रुवारी. आज आलेली आहे जया एकादशी. तर ही एकादशी माघ महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये येते. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येत असतात आणि प्रत्येक महिन्यातील एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. तर पहा, या जया एकादशीला भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केली जाते. त्याचबरोबर माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते. असं म्हटलं जातं की जया एकादशीचं व्रत केल्याने माणसाला मुक्ती मिळते. माणसाने जे काही पाप केलेले आहे, जे वाईट कर्म केलेले आहे, त्यातून त्याची सुटका होते. आपल्या आर्थिक अडचणी दूर होऊन जातात. त्याचबरोबर घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होते. हे व्रत जर आपण केलं तर आपल्याला संकटातून, अडचणीतून मुक्ती मिळते. त्याचबरोबर काही कळत नकळत आपल्याकडून पापे झालेली असतात, ती सुद्धा नष्ट होऊन जातात. तर पहा, या दिवशी काही उपाय देखील केले जातात. तर आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत अशी ही एक वस्तू जाळायची आहे, ज्यामुळे घरातील इडापिडा, वाईट कर्म, दारिद्र्य, अडचणी ह्या सर्व नष्ट होऊन जातील आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. तर तर असा हा प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, हा जो उपाय आहे तर तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. तर संध्याकाळी 4च्या नंतर तुम्ही हा उपाय 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. परंतु जर तुम्ही लक्ष्मी येण्याच्या टाईमला जर हा उपाय केला तर याचा अत्यंत प्रभावशाली जे फळ आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं. परंतु तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही हा उपाय 4च्या नंतर करू शकता. तर पहा, हा उपाय आपल्याला का करायचा आहे? आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती असेल, आपल्या घरामध्ये सतत भांडणे होत आहे, आपल्या घरामध्ये संकट, अडचणी, दोष लागलेले आहेत. त्याचबरोबर तर पहा, आपल्या घरामध्ये भरपूर सारे मतभेद निर्माण होत आहेत. म्हणजे आपलं घरातले कुटुंब खूप मोठं आहे किंवा छोटंही असू द्या, परंतु त्यामध्ये सारखे भांडणं होत आहेत. नवरा बायकोची भांडणं, आई मुलाची भांडणं, अशी बरेचसे भांडणं होत असतील किंवा घरातलेच लोक आपले शत्रू बनलेले असतील. अशा प्रकारे ही कटकट, ही भांडणं दूर करण्यासाठी आणि त्याचबरोबर काही आजार पण घरामध्ये पसरलेलं असेल, एक व्यक्ती आजारी पडली की लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडते. त्याचबरोबर आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जात असेल आणि घरामध्ये पैशाला पैसा टिकत नसेल, आलेली लक्ष्मी लगेच घरातून बाहेर निघून जाते, आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही. अशा वेळेस आपल्याला हा एक उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे. तर पहा, जेव्हा अशा काही विशिष्ट तिथी असतात, अशा विशिष्ट तिथींना जेव्हा आपण घरामध्ये काही विशिष्ट उपाय करतो त्यावेळेस त्या उपायाचं फळ हे आपल्याला लगेचच प्राप्त होत असतं. त्यामुळे आपल्याला ह्या विशिष्ट तिथींना असे काही उपाय केले तर जे काही समस्या आहे त्या समस्यामधून आपल्याला मार्ग निर्माण होत असतो. आपल्या सर्वांनाच माहीत आहे कापूर हा किती गुणी आहे, म्हणजे कापराचे किती सारे महत्त्व आहे. कापूर जर आपण घरामध्ये जाळला तर घरामध्ये सकारात्मक लहरी निर्माण होतात आणि ह्या कापरासोबत अजून काही वस्तू जर जाळल्या त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये जे दोष असतात, अडचणी असतात, नकारात्मकता असते ती दूर होऊन जाते. आपल्या घरामध्ये जी काही प्रगती होण्यापासून थांबलेली आहे ती प्रगतीसुद्धा व्हायला सुरुवात होते. आता बघा, आपल्याला उपायासाठी काय लागणार आहे? तर एक मातीची पंती घ्यायची आहे आणि पंती नसेल तर तुम्ही ज्या गोष्टीमध्ये कापूर जाळता ती गोष्ट आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे एखादं पात्र असेल ते आपल्याला घ्यायचं आहे. थोडेसे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत आणि ह्या तांदळावरती 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. ह्या कापराच्या वड्या आपल्याला तुपामध्ये भिजून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला 2 लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा ह्या तुटल्या फुटलेल्या नसाव्या, त्याला पुढे फूल असेल अशी लवंगा आपल्याला 2 घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर 2 वेलच्या आपल्याला घ्यायच्या आहेत. हिरव्या वेलच्या ज्या असतात पहा, तर त्या 2 वेलच्या आपल्याला अखंड घ्यायच्या. त्याचबरोबर आपल्याला थोडेसे पांढरे तीळ घ्यायचे आहेत. जर तुमच्याकडे काळे असतील तर काळे घ्या, पांढरे असतील तर पांढरे घ्या किंवा दोन्हीही तीळ तुम्ही घेतले तरी चालेल. तर पहा, माघ महिन्यात जी एकादशी येते तिला तिळाला खूप महत्त्व असतं. त्यामुळे या दिवशी तिळाचा वापर आपल्याला प्रत्येक उपायामध्ये हा करायचा असतो. तर पहा, आपण कोणताही उपाय करा, एकादशीचा कोणताही उपाय तुम्ही करणार आहात त्यामध्ये आपल्याला ह्या तिळांचा वापर करायचा आहे.
जे लक्ष्मी मातेला आपण दिवा लावतो त्या दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला तीळ टाकायचे आहेत. तुळशीजवळ दिवा लावतो त्या दिव्यामध्ये सुद्धा तीळ टाकायचे आहेत आणि मुख्य दरवाजामध्ये लावल्यानंतर सुद्धा त्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ हे टाकायचे आहेत. आणि पहा, आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट लागणार आहे ती म्हणजे पिवळी मोहरी. जर आपल्याकडे पिवळी मोहरी नसेल तर आपण काळी मोहरीसुद्धा घेऊ शकतो. तर पहा, यापैकी आपल्याला सर्व वस्तू ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत. हातामध्ये ह्या सर्व वस्तू घेतल्यानंतर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरून आपल्याला 7-7 वेळा ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत. घरामध्ये लहान मुलं आहेत, मोठी मुलं आहेत, प्रत्येकावरून उतरवायचं आहे. त्याचबरोबर घरामध्ये एखादी व्यक्ती चिडचिड करत आहे तिच्यावरून सुद्धा उतरवायच्या, आजारी आहे तिच्यावरून उतरवायच्या, स्वतःवरून सुद्धा उतरवायच्या आहे, घरातला कर्ता पुरुष आहे त्यावरून सुद्धा ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत. आता पहा, सर्व व्यक्तींवरून उतरवून झाल्यानंतर आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजावरून सुद्धा उतरवून घ्यायच्या आहेत. तर ह्या सर्व वस्तू ज्या आहेत, ज्या पात्रामध्ये आपण पहा तांदूळ घेतलेले आहेत, कापराच्या वड्या घेतलेल्या आहेत तुपात भिजून, त्यावरती ह्या वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत. आणि ह्या सर्व वस्तू त्यामध्ये टाकल्यानंतर आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि तिथे ह्या वस्तू आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत. प्रज्वलित केल्यानंतर थोड्या वेळ तिथे ठेवायचं आहे आणि नंतर पूर्ण घरामध्ये आपल्याला ह्या वस्तू फिरवायच्या आहेत. आणि पहा, जेव्हा आपण हे प्रज्वलित करू त्यावेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. पूर्ण घरामध्ये ह्या वस्तू फिरवायच्या. आता पहा, ह्या वस्तू आपण घरात फिरवत असताना आपला दरवाजा आहे, खिडकी आहे ती उघडी ठेवायची आहे. जी काही नकारात्मकता आहे ती घराच्या बाहेर निघून जाते आणि घरामध्ये सकारात्मक लहरी निर्माण होतात. त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला हे करायचं आहे आणि पूर्ण घरामध्ये ह्या वस्तू फिरवत आपल्याला आपल्या मुख्य दरवाजामध्ये घेऊन यायची. आणि पहा, हे मुख्य दरवाजामध्ये तसंच ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये ते विजल्यानंतर ते शांत झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि इतर कोणत्याही झाडांना आपल्याला टाकायचं आहे. तुळशीला फक्त टाकायचं नाही, बाकी सर्व ठिकाणी कोणत्याही झाडाला तुम्ही ह्या वस्तू टाकू शकता. तर अशा प्रकारे ह्या वस्तू आपल्याला फिरवायच्या आहेत आणि असा हा एक उपाय आपल्याला करायचा आहे. तर असा हा एक उपाय केल्यामुळे आपल्या घरातील इडापिडा, वाईट कर्म, दारिद्र्य, अडचणी सर्व नष्ट होऊन जातं आणि आपल्या घराची खूप सारी प्रगती होते. तर चला, इथेच करते व्हिडिओचं एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.